नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी मोठी आनंदाची बातमी. महानगरपालिकेवर फडकला भगवा झेंडा. काय घडले मित्रांनो, सविस्तर बातमी जाणून घेऊया. त्या अगोदर तुम्ही जर आपलं राजकीय वादळ यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ, राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील. मित्रांनो, उद्धव ठाकरेंचा मोठा दणदणीत विजय. महानगरपालिकेवर या ठिकाणी भगवा झेंडा फडकलेला आहे. परभणी महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज झालेला सत्तेचा संघर्ष अखेर महाविकास आघाडीच्या विजयाने संपला आहे. उद्धव सेनेचे सय्यद इक्बाल यांनी भाजपच्या उमेदवाराचा 13 मतांनी पराभव करत महापौर पदाची खुर्ची पटकावली आहे. तर उपमहापौरपदी काँग्रेसचे अनुभवी नगरसेवक गणेश देशमुख यांची निवड निश्चित झाली आहे. अशी पार पडली महापौर प्रक्रिया. महापौर पदासाठी अनेक इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. मात्र ऐनवेळी काँग्रेस आणि उद्धव सेनेच्या इतर उमेदवारांनी माघार घेतल्याने लढत थेट भाजपचे तिरुमला खिल्लारे आणि उद्धव सेनेचे सय्यद इक्बाल यांच्यात झाली. पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय सिंह चौहान यांच्या उपस्थितीत झालेल्या मतदानात सय्यद इक्बाल यांना एकूण 40 मते मिळाली, तर भाजपच्या खिल्लारे यांना 26 मतावर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे नगरसेवक अक्षय देशमुख आणि अपक्ष नगरसेवक रजिया बेगम यांनीही उद्धव सेनेच्या बाजूने मतदान केल्याने आघाडीचे या ठिकाणी पारडे जडभडले आणि उद्धव ठाकरेंचा या ठिकाणी विजय झाला. तर मित्रांनो, या बातमीबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.